त्याच्यानंतर आपण शिरीष कणेकर साहेबांचं मनोगत ऐकणार आहोत. शिरीष कणेकर हे आपल्याला क्रिकेट आणि हिंदी सिनेमा, बॉलिवूड सिनेमा या संदर्भामधलं त्यांचं जे लिखाण आहे त्याच्यातनं आपण त्यांना ओळखतोच आहोत. उदय निडगुरकरांनी त्यांची एक मुलाखत घेतली होती, त्यातले 1-2 रेफरन्सेस फक्त मी त्यांनी जे सांगितलं आहे ते फक्त रेफरन्स देणार आहे. की त्यांना पहिली जी दाद मिळाली त्यांच्या लिखाणाला, तर निडगुरकरांनी त्यांना विचारलं की तुम्हाला पहिली दाद कोणी दिली. तर कणेकरांनी त्याच्यावरती असं उत्तर दिलं की मला पहिली दाद माझ्या लिखाणावरती जी दिली ती माझ्या वडिलांनी दिली, आणि ती दाद अशी होती की तू कंटाळा येण्यासारखं लिहित नाहीस. हे साधारण 1964-65 सालची गोष्ट असेल. आता त्यालाही जवळजवळ 50-60 वर्ष होत आली. कंटाळा येण्यासारखं तर ते नक्कीच लिहित नाहीत, पण आपल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती हसू उमटवण्याचं लेखन ते करतात. त्याच मुलाखतीमध्ये त्यांनी असं सांगितलं होतं, निडगुरकरांनी त्यांना विचारलं की डॉक्टरांचा मुलगा डॉक्टर व्हावा असं एक पद्धत आहे, तर तुम्ही डॉक्टर कसं नाही झालात. तर त्यांनी सांगितलं की मला गणित हा विषय मला आवडत नाही. कारण म्हणलं अगदी आत्तापर्यंत आवडत नाही, कारण कंडक्टरकडनं मी मोड घेतली तरीसुद्धा ती मी मोजण्याचं धारिष्ट दाखवत नाही, कारण बरेच वेळा त्याच्यातही माझा गोंधळ होतो. त्याच्या पुढचं जेव्हा त्यांचं वाक्य आहे ते मला मगाशी मी जे म्हटलं मॉन्क हू सोल्ड हिज फेरारी, त्याच कॅटेगरीमधलं वाटतं की अजूनही कणेकरांचा कंडक्टरशी संबंध येण्याच्या माध्यमातून ते प्रवास करतात. इतकं आपल्यासारख्या सामान्य माणसाबरोबर त्यांचं असलेलं कनेक्ट आहे. त्यांची जवळजवळ 40पेक्षा जास्त पुस्तकं पब्लिश झालेली आहेत. त्यांचं जे आत्मचरित्र आहे मी माझं मला, या आत्मचरित्राबद्दल त्यांनी स्वतःच 4 ओळी लिहिलेल्या आहेत. तेवढं फक्त मी तुमच्यासाठी वाचणार आहे, कारण मी माझं काही मत मांडायला गेलो तर पुढच्या वेळच्या त्यांच्या एखाद्या लेखामध्ये चुकून कदाचित कणेकरी स्टाईलनी पल्लवीच्या आजच्या कार्यक्रमाचा उल्लेख आणि त्याच्यात निवेदन करणाऱ्या प्रवीण गोखलेचा उल्लेख हा अनाहूतपणे येईल. त्यामुळे त्यांनी लिहिलेलं वाचतो. आत्मचरित्र पूर्ण केल्यावर मला कसं वाटतं आहे खरं सांगू, गर्दीच्या वेळेला VT स्टेशनवर मधोमध विवस्त्र उभं राहिल्यासारखं वाटतं आहे. आता माझ्याकडे माझं एकट्याच असं काही राहिलेलं नाही, सगळंच पब्लिक झालं आहे, काहीच झाकलेलं राहिलेलं नाही. माझ्याकडे झाकण्यासारखं, लपवण्यासारखं, लाजिरवाणं असं काही नसलं म्हणून काय झालं, प्रायव्हसी म्हणून काही गोष्टच राहिलेली नाही. तुमचं आत्मचरित्र वाचलं असं म्हणणारं उद्या कोणी भेटलं तरी आपण परक्या अनोळखी माणसासमोर उघडे नागडे झालो आहे अशी अस्वस्थ करणारी भावना मला टोचत राहील. मी केलं ते बरोबर केलं का सोडून द्या, फिर कभी फुर्सत से सोचेंगे भला था या बुरा. कणेकर साहेब, आपल्याला विनंती आहे की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. उभं राहू शकतो. सॉरी. संगणक तज्ज्ञ ऐकू येते? बापरे. संगणक तज्ज्ञ अच्युतजी गोडबोले, मी त्यांचं भाषण ऐकून असं सुन्न झालो आहे. नाही, फार ते इतकं चांगलं बोलले, पण त्यांनी एक विचार करायला होता ना की माझ्या बुद्धीला पेलेल, थोडं तरी काही कळेल मला माणुसकीतून. बरं, ते आत्ता म्हणाले काय 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 होईल पुढे. त्यांनी जे चित्र उभं केलं त्यात निदान त्यांचं बोलणं कळण्या इतकी विद्वत्ता मला येईल, हे होऊ शकेल ना. त्यांना मला एकत्र बोलवणं म्हणजे रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर आणि त्या बिल्डिंगचा लिफ्टमन, काय म्हणजे काय काय साधलं एकत्र. मी आता खरंच सांगतो सिन्सिअरली, मी न बोलताच बसायचा सिरियसली विचार केला होता. हे एवढं ऐकल्यावर काय बोलू मी, हो काय बोलू. बरं आहे, मी विनोदी बोलणार असं तुम्हाला आधीच सांगितलंय, त्यामुळे मी 11:30 वाजले म्हणालो तरी तुम्ही हसायचं. असो. हां, तर गोडबोले साहेब, उत्सवमूर्ती लेखिका पल्लवी अकोलकर, संपादक सोनवणे साहेब, आणि तुम्ही लोक,
पुस्तक प्रकाशनाच्या मंगळ सोहळ्याला माझ्यासारख्या शारीरिक उंची कमी असलेल्या, मी फार प्रयत्नपूर्वक या शब्दांची निवड केली हा. मला याला पर्यायी शब्द माहिती आहे पण जरा डॅमेजिंग वाटतो तो. तेव्हा शारीरिक उंची कमी असलेल्या माणसाला बोलवण्याचं जे त्यांनी घाट घातला त्याबद्दल मी आनंद व्यक्त करतो. त्यात आनंदाची ही गोष्ट आहे असं मांडणाऱ्यात मी मोडतो असं मानायला मला काही प्रत्यवाय दिसत नाही. यशवंतराव चव्हाणांची स्टाईल आहे. म्हणजे दमछाक होईल ना तिथं वाक्य संपवायचं, तोपर्यंत बोलत राहायचं, मग पुढचं. यशवंतराव चव्हाणांनी काँग्रेसवाल्यांना दिलेली ही अद्भुत शैली. असो, पण बुटक्या लोकांनीच हे जग घडवले. इतर कोणी नाहीतरी बुटक्या लोकांनी मान्य व्हायला हरकत नाही. उंच लोकांचा उपयोग, अमिताभ सारखे अपवाद सोडा तुम्ही, फक्त फळीवरचे डबा काढणं, छताची जळमटं काढणं आणि कुकरची तिसरी शिट्टी झाल्यावर बायकोनी आरोळी ठोकली की 2 ढेंगात जाऊन गॅसपर्यंत पोचणं, याच्या पलीकडे त्यांचा काही उपयोग असेल की नाही मला शंका आहे. मी सुरुवातीलाच एक सत्यघट गोष्ट सांगतो तुम्हाला. मी दुसऱ्या कोणाचंही वाचत नाही. नाही, यात कसलाही उद्दामपणा वगैरे नाही आहे. याच्या मागची खरी कारण असं आहे की कुणाचं काही वाचलं ना, आत्ता यांचे 2 लेख वाचत होते तेव्हाही मला एक प्रचंड न्यूनगंड येतो खरंच, की मला नाही असं लिहिता येणार. याच्यावर 2 मार्ग आहेत, उपाय. मी विचार केला खूप. एक, आपला दर्जा वाढवायचा. कसा वाढवायचा? एवढं सोपं असतं तर मुळातच नसता वाढवला का दर्जा मी. आणि दुसरा मार्ग वाचायचं नाही. हा फार सोपा मार्ग आहे रे. लहानपणी मी वाचवायचो हो, मात्र झाडझाड कादंबऱ्या, ऐतिहासिक, वीर धवल, नंतर कालिका मूर्ती, कोरलाईचा किल्लेदार, अशी जाडजाड पुस्तकं आता फक्त गोडबोले लिहितात. बहुतेक लेखकांना 150 पानापर्यंत पोचता दमछाक होते त्यांची. असो, तर कोणाचं वाचत नाही, पण ह्यांचे बरेचसे लेख मी फेसबुकवरती वाचलेले आहेत. पुस्तक नसतं तरी ते लेख वाचलेले आहेत बहुतेक मी. त्यांनी एका लेखात असं लिहिलं आहे की पहिला मुलगा झाल्यानंतर दुसऱ्या वेळेला त्यांना मुलीची प्रचंड, हो ना, प्रचंड ओढ होती. आणि एक बाई येऊन त्यांना म्हणाली की चेहरा अतिशय मलूल उतरलेला असा दिसतोय, याचा अर्थ मुलगाच होणार. त्या आत गेल्या, तोंड धुतलं साबणाने, खसा पुसलं, पावडर लावली आणि बाहेर आल्या. आणि त्या बाईंना विचारलं, आता होईल ना मुलगी? चांगलं आहे ना, चांगलं आहे. पण मुलीची एवढी प्रचंड हौस नाही, खूप लोकांना असते, माझं काही म्हणणं नाही, खूप लोकांना असते, मला नाही. सगळंच जगा वेगळं काम आहे आपलं, मला नाही. माझी मुलगी तुम्हाला सांगतो 8वीत होती. किती मला हौस नसली तरी एक मुलगी झालीच हो. तर ती जेव्हा 8वीत होती तेव्हा मी कुठेतरी लिहिलं की ही 8वीत आहे, अशीच नशिबाची साथ राहिली आणि ग्रहांची साथ राहिली तर ही शिकत 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 9वीत देखील जाईल. तिनं वाचलं की नाही मला माहीत नाही, बहुतेक वाचलं नसेल कारण आईची मुलगी आहे ती. पण फ्लोरिडात 2 पोस्ट ग्रॅज्युएट डिग्र्या घेतल्यानंतर, चाइल्ड सायकॉलॉजी आणि स्कूल काउन्सिलिंग असं काहीतरी डिग्र्या घेतल्यानंतर, असं काहीतरीच आम्ही म्हणणार हो, शिक्षणाचं आम्हाला काय ना. ती लॉनवरती गाऊन घालून फोटो काढत होते तेव्हा तिथून ती मला म्हणाली ओरडून, पप्पा मी 9वीच्या पुढे शिकले बरं का. मी अर्थात मला काही कळलंच नाही असं दाखवलं. तिला मध्ये ना एकदम लॉ करायची इच्छा झाली MA नंतर. मी म्हटलं काय लॉ का? तर माझ्या गळ्यात पडून ती मला असं म्हणाली, बाबा तुम्ही लॉ केलं आहे की नाही, म्हणजे ते एकदम सोपं असणार की नाही.
त्यांच्या प्रास्ताविकात त्यांनी लिहिलं आहे की त्यांच्या पाठीशी नवरा पहाडासारखा उभा होता. नवरा, पती बित्ती काय असे शब्द नाहीत. गरीब बिचारा कावरा बावरा नवरा आणि पाठीशी उभा होता. म्हणजे नवऱ्यानं पर्याय काय असतो दुसरा? उठ म्हटलं उठायचं, बस म्हटलं बसायचं. आपल्याकडे डोहाळे जेवण कशी असतात? गच्चीतलं डोहाळे जेवण, बागेतलं डोहाळे जेवण, चांदण्यातलं डोहाळे जेवण. तसं नवऱ्याच्या उठायच्या बसायच्या जागा असतात. कधी तो इथं उभा राहील, कधी दुकानात उभा राहील, कधी बस स्टॉपवर उभा राहील, पण उभा राहील. माझ्या बायकोने मला एकदा जिन्यात उभं केलं. नाही, कारण आमच्याकडे इस्त्रीवाला येतो. अनेक वेळा सांगून तो दारावरची बेल दाबत नाही, म्हणून त्याने सांगितलं तुम्ही जिन्यात उभे राहा. तो जाता येताना दिसला त्याला घरी आणा, कपडे द्यायचे. मी राहिलो ना, आज्ञेनुसार मी उभं राहिलो. एक 2-4 तास मी उभा होतो. त्या दिवशी तो आलाच नाही. मी आत येऊन समजा बसलो असतो, किती चिडली असती ती. एक काम धड होत नाही. म्हणजे काय, तर घोड्यासारखं उभं राहायचं जिन्यात. हे नवऱ्यानं इथं पोटातनं उकळ्या फुटत असतील, काय बिशादे बोलतील. आत्ताच ते म्हणाले की टेलिफोन आला तर घरनं बायकोचा असेल तो बंद करून ठेवा. बायकोचं बोलणं बंद करण्याचा हा एकमेव मार्ग आहे. बघा बायका हसले का बघा. तर काय सांगतो तुम्ही? कोणीतरी ऐकते की नाही? हा नवरा पाठीशी उभा. आणखी मैत्रिणी पण पाठीशी उभ्या. त्यांनी दिले ना, सगळी यादी दिली त्यांनी. मी घेतो, आठवतील तेवढी नावं. असल्याचा हात वर करा. वर्धा वैद्य, पहिलं नाव आली नाही. अरे अमेरिका काय, हे महत्वाचं आहे. वर्धा वैद्य, पुंडलिक वर्धामधली वर्धा. मुक्ता काणे आहेत का? नंतर तर मला न्यायला तर कोण, मुळे, धनश्री बेडेकर. एवढ्यात संपत नाहीत. कल्याणी गोखले, बरोबर आहे नाव. नंतर सोनाली का सोनल, दोन्ही आहेत. स्वाती, प्राजक्ता, आरती, तृप्ती कुंभारे. आणि या सगळ्यांनी नेटाने लावून धरलं. असं मला त्याने सांगितलं स्वतः जातीनं की पुस्तक प्रकाशन हा प्रचंड महत्त्वाचा सोहळा आहे. तेव्हा ते आम्ही अजिबात ऐकून घेणार नाही. नाही म्हणजे नाही. तुला साडी घ्यायलाच पाहिजे. त्या कुठं नाही म्हणतायत. त्यांनी घेतली साडी. मला सगळं त्यांनी हे लिहून कळवलं आहे, सासरू नयनांनी. आणि पुस्तक ते लगेच येत नव्हतं. एक साडी झाली, किती दिवस ठेवणार कपाटात? काढली नेसायला. दुसरी साडी, पुस्तक लांबणीवर पडते. तिसरी साडी चळत जमा झाली साड्यांची कपाट. हा सिलसिला चालूच राहिला. त्याच्यावर पुढे सिलसिला नावाचा पिक्चर पण आला होता एक. बरं, मैत्रिणींनी पण स्वतःच्या नवऱ्याला सांगितलं की आमच्या मैत्रिणीचं फंक्शन आहे, मी काय असं पोतऱ्या नेसून जाऊ, मलाही नवीन साडी घ्यायला पाहिजे. असं काय करता तुम्ही? तो काय करतोय हो, खिशाला फटका बसेल तेवढं बघतोय तो. महिना चालवायचा त्याला घर. पण नाही असो. तर हा छळवाद चालूच असतो ना. मला वाटतं स्त्रियांच्यात एक अलिखित संकेत आहे. तुम्ही तुमच्या नवऱ्यानं छळा, आम्ही आमच्या नवऱ्यानं छळतो. छळवाद चालू ठेवूया. तर या पुस्तकाला प्रस्तावना नाही हे मला का कोणाच ठाऊक बरं वाटलं जरा. तर मी फक्त माझ्या 4 पुस्तकांना प्रस्तावना घेतली. कदाचित नंतर कोणी दिली नसेल, माहीत नाही मला. एक पहिल्या याला सुनील गावस्कर, नंतर पु ल देशपांडे, नंतर लता मंगेशकर आणि राजेश खन्ना. तो मला जी कायम शंका असते ना लोकांबद्दल की ही का लिहितात, प्रस्तावना का घेतात, तर त्यांना दाखवायचं असतं. मेजॉरिटी जे प्रोफेशनल प्रस्तावना लिहिणार आहेत ना त्यांच्याशी बोलतोय मी. हे माझे तसे नाही आहेत की हम भी कुछ है, नाही का. तुम्ही हाय पेडेस्टलवरनं लिहित असता दुसऱ्याला. आणि प्रस्तावनाकार
आणि समीक्षक. मला यांच्या भूमिका नीटशा कळलेल्या नाहीत. जेव्हा समीक्षक लिहित असतं ना की लेखणीला टोक नाही, रुंदी नाही, लांबी. अरे तुम्ही पुस्तकाविषयी साहित्याविषयी लिहिताय का नवऱ्या मुलीचं वर्णन करताय? आणि एवढं तुम्हाला जर त्यातलं कळतं काय काय नको आहे आणि काय काय हवं होतं, तुम्ही का नाही ओरिजिनल काही लिहित? बरं आहे की नाही? तर त्यांनी नाही प्रस्तावना लिहिली, घेतली. हे एका अर्थी मला तुम्हाला माहिती आहे, श्रीकांत सिनकर गेले बिचारे आता ते चातुर्य कथा, गुन्हेगारी कथा वगैरे लिहायची. त्यांनी एकदा माधव मनोहरांची प्रस्तावना घेतली. काय खरं म्हणजे संबंध नाही माधव मनोहरांचा, पण घेतली. माधव मनोहर त्यांना असं म्हणाले की मी देईन, प्रस्तावना लिहीन मी, पण एक अट आहे माझी, जे काही मी लिहीन तसंच्या तसं तुला छापावं लागेल. आहे तयारी? छापेन म्हटलं. त्यांनी त्या प्रस्तावनेत सिनकरचे वाभाडे काढले. हा लेखकच नाही इथपर्यंत त्यांनी लिहिलं. पण तुम्हाला कौतुक सांगतो, त्या माणसांनी तशीच्या तशी छापली. मोठं काळीच लागतं याला. मी पुस्तक उघडल्या क्षणी हे लिखाण किती बेकार आहे हे वाचकांनी वाचायचं स्वतःच्याच पुस्तकात, पण त्यांनी छापली. हा मला खरंच वाटतं की त्याचा मोठेपणा आहे. मला हे बाहेरगावचे लेखक लिहितात ना, बाहेरगावचे म्हणजे परभणी, नाशिक, अकोला, गारगोटी, यांना एक प्रामाणिक यांचा गैरसमज असतो की सगळे साहित्य गुण फक्त मुंबई आणि पुण्यातल्या लोकात विभागून गेलेत. त्यामुळे ते बिचारे भाबडेपणाने पुस्तक पाठवतात की यावर अभिप्राय द्यावा. कुठल्या अधिकारात, कुठल्या अधिकारात? मी माझ्या कुवतीप्रमाणे लिहितो, संपला. बाकी माझा विषय नाही माहीत. मी कुठल्या साहित्य संमेलनाला गेलेलो नाही, कुठल्या परिसंवादाला गेलेलो नाही. साहित्याला टोक काय खोली आहे मला काही देणं घेणं नाही. मला वाटेल तसं लिहितो, आवडायचं आवडून घ्या, नसेल फेकून द्या. पण अभिप्राय कसा देणार? पण मी एक शेवटी, कारण रिमाइंडर्स येतात, बिचारे वाट बघत बसतात, म्हणून मी एक फॉर्मॅट तयार केला आहे उत्तराचा. तो असा, पोस्टकार्डावर उत्तर लिहायचं, पोस्टकार्डावर. आणि आला बायकोचा फोन. हां, तर त्यांनी असं, हे असं आहे की विचारांचा वारू असा चौफेर उधळू द्या, मनाच्या गाभारात कोंडून ठेवलेल्या विचारांना वाट मोकळी करून द्या. पापण्यांवर तोललेले अश्रू नदीप्रमाणे दुथडी भरून वाहू द्या. एवढ्यात पोस्टकार्ड भरतं. अक्षर जरा मोठं काढायचं आणि पाठवून द्यायचं त्यांना. मला भीती मात्र एकच वाटते की हे दोन लेखक, एक अकोल्याचा, एक बीडचा, लातूरचा, हे जर चुकून भेटले, कशाला भेटले पण यू नेव्हर नो, भेटले चुकून, तर दोघं मिळून विदाऊट तिकीट मुंबईला येतील आणि घरी येऊन मला झोडतील. त्यामुळे अलीकडे काय झालं, दुसरी दारावरची बेल वाजली ना की मी असं बोलतच दार उघडायला जातो. नाही कणेकर घरात नाही, 7-1 वर्ष झाली येतील ते. काय करणार? या पुस्तकाच्या प्रास्ताविकात मी हे वाचलं, या मैत्रिणीची नाव वगैरे तर वाचली, पण एक माझ्या लक्षात आलं की उद्या गोडबोलेंच्या आशीर्वादाने त्यांची 25 पुस्तकं झाली. गोडबोलेंच्या अशासाठी म्हटलं मी की म्हणजे दर्जेदार होईल ना. हो, माझ्या आशीर्वादाने काय फत्रे होणार आहे. तर 25 पुस्तकं जर त्यांची झाली तर तो जेव्हा समारंभ केला जाईल, हां मग मगाशी तुम्हाला सांगितलं, आत्ता आठवलं, मगाशी तुम्हाला सांगितलं मी की बायकोनी वाचलं म्हणून. ते एक समांतर उदाहरण तुम्हाला देतो. त्याच्यानंतर आमची आई उत्तम म्हणजे अत्युत्तम बिर्याणी करायची त्या काळात. 50-52 सालची गोष्ट सांगतो मी तुम्हाला, जेव्हा पाकिस्तानचा शान मसाला वगैरे आले नव्हते. सकाळ मसाले घरीच तयार करायचे. आमचे आजोबा म्हणजे आईचे वडील ओरपून खायचे, पण एकच शब्द, रिॲक्शन, बरी आहे. एक दिवशी शेवटी आमच्या आईने त्यांना विचारलं की आपण तुम्ही नेहमी बरी आहे म्हणता, कधी उत्तम आहे, मस्त आहे असं बोलत नाही तुम्ही. त्याच्यावर ते म्हणाले, काय आहे, आम्ही जेव्हा बरी आहे म्हणतो
त्याचा अर्थच तुम्ही समजायचा की उत्तम आहे. त्याचा अर्थ म्हणजे तुम्ही स्वतःला समजता कोण? राजे राजवाडे गव्हर्नर व्हाईसरॉय कोण आहात तुम्ही? तो सरळ उत्तम म्हणायला काय होतं? तसं आमची बायको जेव्हा म्हणते लिखाण बरं आहे म्हणजे उत्तम आहे असं तुम्ही समजून घ्यायचं. तर कारण तिला काय ते कुठल्याही दुसऱ्या स्त्रीविषयी बरं बोलत नाही. म्हणजे तिच्या दिसण्याविषयी, वागण्याविषयी, बोलण्याविषयी, पाककौशल्य कशाविषयी बरं बोलत नाही. बरं बोलते जगात फक्त 2 स्त्रियांविषयी, तिची आई आणि मुलगी. या 2 सोनपुतळे आहेत. बाकीचे आहे त्यामुळे ती बरी आहे म्हणाली ही फार मोठं कॉम्प्लिमेंट आहे. आता तुमची जर 25 पुस्तकं झाली तर एकाला 10 असं आपण जर कॉन्झर्वेटिव्ह एस्टिमेट घेतलं तर 25 250 काय साड्या. 250 साड्या त्या कुठं ठेवतील ना एवढ्या? आणि मुख्य म्हणजे नवऱ्याचं काय होईल? हं? त्याला एखादा बनियन तर घेऊन द्या नाही तर. VIP ते VIP असतील नसतील बनियन द्या. VIP तुम्ही चांगला धडका. हा ते ताटं पुसायला वगैरे वापरतो तो नाही. हां हां आता ते नवीन आहेत. रुळल्या, एस्टॅब्लिश झाल्या, लेखिका म्हणून मान्यता प्राप्त झाल्या की त्यांना एक अनुभव होईल जो आत्ता येत नाही. आत्ता कौतुक सोहळा आहे सध्या. तो झाला की समाजात पसरलेले दुर्जातमणी आणि उन्मत्तमणी वीरधवलमधली खलपात्र आहेत. मला इतकी आवडायची लहानपणी ही 2 नावं, विशेषतः उन्मत्तमणी. मला नेहमी वाटायचं माझ्या आईवडिलांनी माझं नाव का नाही ठेवलं उन्मत्तमणी? शोभलं पण असतं. तर ह्यांची तुम्हाला हे येतील डंख मारणारी रिॲक्शन्स येतील. मी तुम्हाला 2-3 किस्से सांगतो फक्त, कारण याच्यावर मी 2 तास बोलू शकेन. वाचकांच्या प्रतिक्रिया. मला कोणी वाचकाचा फोन आला ना की फोनवर पण मी आधी मान खाली घालतो. मग कळलं की तू चांगलं बोलतोय मग मला हुलारी येते जरा. पण तोपर्यंत हॅलो सुरेश कणेकर बोलतो की मी एक वाचक आहे. बोला. काही बोलू शकतो पलीकडनं तू. तर मला एकदा मी कट्ट्यावर बसलो होतो शिवाजी पार्कच्या नेहमीप्रमाणे. माझा मित्र अविनाश खर्शीकर नट आणि मी बसलो होतो. तर आमच्या इथे कर्णिक वकील म्हणून ग्रस्त होते. वकील म्हणजे ते काळा कोट घालून फिरायचे म्हणून आम्हाला वाटायचं ते वकील आहेत. होते की नाही माहीत नाही. जरा हे होते ते एकदम माझ्या समोर असे उभे राहिले. आम्ही प्रश्नार्थक मुद्रेने बघितले त्यांना. काय शिरीष कणेकर? हां बोला. तुम्ही चांगलं का लिहित नाही? मी म्हटलं काय माझ्या कुवतीप्रमाणे लिहितो ना. असं हे चांगलं लिखाण हे वाईट लिखाण असं थोडीच असतं. मी लिहितो ना. माझ्या मित्राला कधी नाही ती कणव आली माझ्याविषयी एकदम. की हा आवाज पाडून का बोलतो एवढा? तो म्हणलं हो कर्णिक वकील आम्ही विचारतो का तुम्हाला तुम्ही रस्त्यात बायका बघत का उभ्या राहता? वास्तविक मीच चांगलं लिहिणं आणि त्यांचं बायका बघत उभं राहणं काहीही संबंध नाही. पण ते बोलणं इफेक्टिव्ह होतं. ते मान खाली घालून निघून घ्यायचे महत्त्वाचं होतं. मला एकदा रस्त्यात एक माणूस भेटला. मला म्हणलं काय ओळखलं आहे काय चॉकलेट नाही चाललात का? चॉकलेट नाही नाही तुम्ही आत्ता चॉकलेट आणायला चाललात का? नाही ना. हो मी काय विचारतो तुम्हाला तुम्ही चॉकलेट आणायला चाललायत का? आता मी पण थोडा इरिटेट झालो. हो नाही चाललो म्हटलं ना तुम्हाला. तो एकदम अपसेट झालो. म्हणलं थांबा जरा आता सांगा मला काय विचारते तुम्ही? तो म्हणला हो तुम्हीच लिहिलं आहे ना की अंडरवर्ल्डमध्ये मला शिरीष भेडिया म्हणून ओळखतात आणि कुणावरही बार टाकण्याच्या आधी मी त्याच्या हातावर चॉकलेटची एक वडी ठेवतो. म्हणून म्हटलं तुम्ही चॉकलेट आणायला चाललायत का? हो कसं कळणार हो तुम्ही कशाविषयी बोलताय? हां मी 43 पुस्तकांची रद्दी लिहिली आहे मला का आठवणार सगळं? पण असेच असतात वाचक. एक वाचक होता पार्ल्याला. तो मला पत्र लिहायचा आणि त्याचं एकच म्हणणं होतं फक्त लिखाण बंद करा. हा इकडे नाही तिकडे नाही बंद करा. सुरुवातीला मी काहीतरी आर्ग्युमेंट हो नाही हो असं नाही असं लिखाण बंद करा. म्हटलं काय आता करावं? मी त्याला एकदा लिहिलं की अरे एक म्हणजे
तू काही समस्त वाचकांचा प्रतिनिधी नाहीस, जरी तुला तसं वाटत असलं तरी. तेव्हा सगळ्यांच्या वतीने तुला लिहिण्याचं काही कारण नाही. दुसरं म्हणजे तू बंद कर ना, तुला जर नाही रुचत, आपली कुंडली नाही जमत, बंद करून टाक. इतकं सोपं आहे की नाही. पायाला धूळ लागते, माती लागते, खडे लागते, म्हणून आपण काय करतो, पायताण घालतो, चप्पल सँडल बूट घालतो. आपण पृथ्वी सामड्यांनी कव्हर करा असं नाही म्हणत. तर तू पान उलट, बंद करा. त्याच्या लक्षात आलं हा ऐकतच नाही नफ्फड माणूस. म्हणून तरी एक वेगळाच पवित्रा घेतला. तुम्हाला तुमच्या दिवंगत आई वडिलांची शपथ, लिखाण बंद करा. अलीकडे मला बऱ्याच वर्षात तसं पत्र आलेलं नाही. मी सुधारलो असेल अशी मला बिलकुल शक्यता नाही वाटत. पण तो का लिहित नाही हे खाजवून खरूच काढायची काही इच्छा नाही मला. पण आता ते बंद झाले. तर तुम्हाला हळूहळू हे भेटतील. आणि कोणी नाही भेटलं तर सांगा मला, मीच लिहीन काहीतरी. मला वाटतं माझ्या कुवतीच्या बाहेर बोललो. त्यांनी मला इथं बोलवलं. मला खरंच, मी त्यांना विचारणार होतो नक्की काय बघून मला बोलवलं होतं. कारण त्या माझ्याकडे आल्या होत्या जेव्हा बोलवायला, तेव्हा त्या प्रकाशनासाठी म्हणून घेतलेल्या साड्यातली एक, ती गोळ्याची साडी नेसून आला होता, बरोबर. तेव्हा मला हा विचारायचा होता त्यांना प्रश्न की तुम्ही मला का बोलवलं. पण म्हटलं नको, आपण का खाजवून खरूच काढा ना. ते लगेच निमंत्रण मागे घेते, बरं बोललात आणि निघून गेले तर काय करता. आता बरोबर गोडबोले म्हटल्यावरच मी हादरलो होतो. कारण काय, विद्वत्तेपुढे छाचूगिरी चालत नाही, हो की नाही. फार पटलं त्यांना. तर आभार. त्यांना प्रचंड शुभाशीर्वाद. माझी योग्यता असो नसो, त्यांना प्रचंड शुभाशीर्वाद की असंच लिहित राहा, भरपूर लिहा, वाचक आहेतच. थँक्यू. हां, मगाशी मी सांगायला विसरले, म्हणजे उल्लेख करायचा राहिला. कणेकरांबद्दल मी त्यांना एकदा असं म्हणाले होते की पुण्यात टू व्हीलरवाले हेल्मेट सक्ती करा असं कायम येत असतं आणि कोणी हा नियम पाळत नाही की हेल्मेट. तर म्हटलं त्यांनी तुमचं पुस्तक वाचून जर माणूस बाहेर पडला तर टू व्हीलर चालवणं फार कठीण होऊन बसतं. निदान म्हणजे मी स्वतःच इतक्या वेळा की हसणं कंट्रोल होत नाही ते विनोद वाचताना. तर निदान त्यानिमित्ताने तरी माणसं हेल्मेट घालतील असं मला वाटतं. कारण खूपदा म्हणजे मी रस्त्यात स्वतः एक्सपिरियन्स केलेलं आहे की त्यांच्या कुठल्या तरी पंचलाईन्स आपण वाचलेल्या असतात आणि कधीही आठवून हसायला येतं. आणि इतकं म्हणजे कमीत कमी शब्दात त्यांनी हे केलेले आहेत विनोद. त्याच्यामुळे म्हटलं नक्की ह्याचा उपयोग तर पुण्यामध्ये खूप उपयोग होऊ शकतो की हे पुस्तक वाचून तुम्ही हे करा. ठीक आहे, थँक्यू. धन्यवाद कणेकर साहेब. दोन्ही वक्त्यांचा हजरजबाबीपणा आपण अनुभवला. कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी इथे दोघेजण बसून गप्पा मारत होते. त्याच वेळेला त्याचा प्रत्यय आला होता. गोडबोले साहेब कणेकर साहेबांना सांगत होते की कोणीतरी मला विचारलं तू सध्या काय करतोस. त्याच्यावरती मी त्याला असं उत्तर दिलं, काही नाही, दाढी वाढवतोय म्हणून. तसे असंख्य हजारो किस्से या दोघांकडे असतील. अनुभवांनी सुद्धा खूपशा गोष्टी त्यांच्या निर्माण झालेल्या असतील. आजचा कार्यक्रम इथे संपलेला आहे आणि पल्लवीच्या वतीने मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. कणेकर साहेब आणि गोडबोले साहेब यांनी या कार्यक्रमाला इथे उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे आभार. पल्लवीच्या वतीने आभार मानत असल्यामुळे सासरकडची लोकं, माहेरकडची लोकं, साड्या घेतलेल्या मैत्रिणी, त्यांचे नवरे, मुलं, मुलांच्या शाळेतली मुलं, त्यांच्या आईवडील आणि इथले सगळे संयोजक आणि मनोहर सोनवणे साहेब संपादक, या सगळ्यांचे आभार. आपण सगळेजण इथे आलात, धन्यवाद. कोणाचे आभार मानायचे राहून गेले असतील तर क्षमा करा आणि आजचा कार्यक्रम इथे संपला असं आपण जाहीर करूया. थँक्यू.